मालेगाव महानगरपालिकेमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग आल्याचा दावा महापालिकेमार्फत करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवरती मान्सूनपूर्व नाल्यांबरोबरच नदी स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. आपण बघू शकतो मालेगावच्या आपण आता मोक्षगंगा नदी जी मोसम नदी नावाने प्रसिद्ध आहे ती अक्षरशः गटार गंगा झालेली अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती कचरा या ठिकाणी दरवर्षी साचतो. ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये मंत्री दादा भुसे दरवर्षी वर्षातनं एकदा किमान तरी या मालेगावच्या मोसम नदीमध्ये उतरून स्वतः कचरा स्वच्छ करता, परंतु तेवढ्याच दिवसापुरती मोहीम ही महापालिकेमार्फत करण्यात येते, परंतु नंतर मोहीम ही पूर्ण थंडावते आणि कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी काढला जात नाही. आणि ज्या पद्धतीने मालेगाव शहरामधून ही मोक्षगंगा नदी पुढे गिरणा नदी पात्रात मिळते आणि ते गिरणा धरणात जाते. हा सगळा प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावरती गिरणा धरणामध्ये पोहोचतो आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाणी पुरवठा योजना जळगाव असेल, नांदगाव असेल, मालेगाव तालुका असेल, मालेगाव शहर असेल, या पाणी पुरवठा योजना ह्या गिरणा धरणावरती अवलंबून आहेत. आणि या प्लास्टिक कचरा असेल, नाल्यांमधून येणारं घाण पाणी असेल, रक्तमिश्रित पाणी असेल, याचा सगळा प्रमाण या ठिकाणी सोडलं जातं आणि हेच पाणी गिरणा धरणात गेल्यानंतर माणसाच्या किंवा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा धरणामध्ये गेल्याने नक्कीच पिण्याचा पिण्याचं पाणी या ठिकाणी दूषित होतं. त्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने मंत्री दादा भुसे स्वतः दरवेळेस या ठिकाणी वर्षातनं एकदा किमान स्वच्छता मोहीम आखतात, परंतु महापालिकेमार्फत त्या मंत्री गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मोक्षगंगा नदीकडे बघितलं जात नाही. आणि आता नालेसफाईचा दावा महापालिकेकडनं करण्यात आला असला तरी ज्या पद्धतीने महापौरांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 25 JCB आणि काही ट्रॅक्टर या ठिकाणी आणि 25 अतिरिक्त मनुष्यबळ देण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु अद्याप देखील कुठल्याही प्रकारची स्वच्छता मोहीम पाहिजे तशी या ठिकाणी दिसत नाहीये. मालेगाव शहरातील मोक्षगंगा नदी ही गटारगंगा झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून देखील तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. मनोज शेवाळे, टेन मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.